बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 16 एपिसोड नंबर 16 याचा रिव्ह्यू बघतो आहे आपणच. आणि आपण बघतोय विशाल आणि राकेश यांच्यामध्ये क्रॉस दिसू लागलोय. विशाल म्हणतोय, सुरुवातीलाच आपण पाहिलं, माझी टोळी आहे, माझी हिंमत आहे बोलण्याची, माझी हिंमत आहे म्हणण्याची का माझी टोळी आहे. राकेशची आहे का हिंमत? नंतर जेव्हा रितेश सरांनी विशालचा गेम वगैरे एक्सपोज केला त्याच्यानंतर त्याच रात्रीचं आहे बरं काही, हे सगळं त्याच रात्रीचं आहे. जेव्हा सगळ्यांना बोलून झाल्यानंतर जेव्हा राकेशला समजलं की या सगळ्या मागे विशाल आहे, त्यानंतर राकेश बोलला इकडे किचनमध्ये की ना तो कधी लेवलला पण येणार नाही, येऊ शकत नाही, म्हणजे राकेशच्या असं बोलला राकेश विशालबद्दल. नंतर बापट डिओमध्ये नाही खेळू शकत असं बोलला. हे कोण बोलला आता? विशाल सचिनला बोलला आहे, नाही सॉरी रुचिताला बोलला की बापट जो आहे ना तो डिओमध्ये नाही खेळू शकत. आणि मला वाटतं हे ना OTTमध्ये सोबत होते विशाल कोटियान आणि राकेश बापट, आणि तिकडंही त्यांची मला असं वाटते थोडीफार रायव्हलरी असेल, आणि मग त्यानंतर ते इथं कंटिन्यू होताना दिसते. आणि राकेशची पर्सनॅलिटी याने चांगली ओळखली तिथं त्या सीझनमध्ये की तो कसा गेम खेळतो, आणि म्हणून तो इथं त्याला इथे त्याला बऱ्यापैकी म्हणजे तो कसा गेम खेळणार आहे किंवा पुढं जाऊन तो कसा त्याला टोळीमध्ये खेळायला आवडत नाही, त्याला इंडिव्हिज्युअल आवडतं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कुठे ना कुठे माहिती असं वाटतं. आणि तो म्हणजे डिओमध्ये खेळत नाही, मग कदाचित तो इंडिव्हिज्युअल खेळत असेल हे त्याला माहिती असेल, पण त्याला काय माहिती का ह्या सीझनमध्ये राकेश त्याची गेम कशी खेळणार आहे कशी नाही. नंतर विशाल हे सगळे डॅन्यूब रूममध्ये बसलेले असतात. रोशन असतो, मे बी रुचिता पण असते. विशाल म्हणतो, यार टोळीसाठी मोठा धक्का यार, आमची अन्नपूर्णा आम्हाला सोडून गेली, राधा तुला खूप मिस करतो यार. रोशन पण ॲग्री झाला, हो खरंच आठवण येते राधाची. मग नंतर आपण बघितलं की प्राजक्ताचं गाणं केव्हा तरी पहाटे असं काहीतरी गाणं होतं बाई. मग राकेश म्हणतो, तुझा आवाज ना मखमल आहे मखमल. अरे तुम्हाला एक सांगू का, प्राजक्ताचं गाणं आता अति दाखवायला लागले. पूर्ण एपिसोडमध्ये एखादं गाणं ठीक आहे, तुम्ही तिला आज जवळजवळ 3 ते 4 वेळा गाणं गाताना दाखवलं बिग बॉस. सो असं थोडी आता तिथं जे रील स्टार आले ते तिथं रील्स बनवत आहेत का? नाही ना. मग गाणं पण आय थिंक एखादंच दाखवायला हवं. मग नंतर आपण बघितलं दीपाली म्हणते का सोनाली जी फेक आहे, जे ती वाटत नाही आहे. नंतर आपण बघितलं रुचिता दिव्याला म्हणते की तुला कोणी सांगितलं आहे का की आमच्याशी बोलू नको असं. ही काय रुचिताचा प्लॅन आहे का दिव्याला तिच्या टोळीमध्ये सामील करून घ्यायचा? काय वाटतं? मला तर असं वाटतंय, पण दिव्या जाणार नाही एवढं पण नक्की. आमच्याशी बोलू नको सोनालीने वगैरे. दिव्या म्हणती मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही, म्हणजे मी त्या लहेजात नाही बोलत ते, पण नाही व मला कोणी सांगितलं नाही, आणि सांगितलं पण असतं तर मी ऐकलं नसतं असं तिचं म्हणणं. मग हे झाल्यानंतर सकाळ झाली. राशीने राकेश भांडी घासत नव्हते, कारण जाळीमध्ये जंकमध्ये सगळी घाण ठेवली आणि ती ठेवलेली सोनालीने. आणि तुम्हाला सांगू राकेशने एकंदरीत बहुतेक कंटेस्टंट जे आहे ना सोनालीचं जे अनहायजेनिक राहणं आहे त्याच्याबद्दल बोलत आहेत, अनहायजेनिक ती कसं ठेवते त्याच्याबद्दल बोलत आहेत. आणि मग सोनालीला बोलू लागला राकेश की बा तू ते चहापत्ती वगैरे सगळं बेसिनमध्येच टाकलं वगैरे सगळं बोलत होता. मग आयुष गेला, आयुषने पूर्ण बेसिन स्वच्छ केलं कॅप्टनने.
पूर्ण बेसिन स्वच्छ केलं. मग राकेश म्हणतो, अरे यार इतकं थोडी घाण कोणी राहतं का बुवा, इतकं थोडी घाण नाही ठेवू शकत नाही यार किचन, असं थोडी असतं किचन, कोणीतरी इतकं घाण कसं ठेवू शकतं. आणि हो खरंच मला असं वाटतं जर सोनाली असं असेल तर यार नाही ठेवायला पाहिजे किचन घाण. मग त्याच्यानंतर आपण बघितलं राकेश. नंतर राकेश तिला बोलतो, अशी कशी ग तू घाण तू, नाही का, हे सोनालीला बोलतो. किंवा तू अशी कशी घाणेरडी राहू शकते किंवा काय. तिने ते केलं होतं मे बी, चहापत्ती जी बेसिनमध्ये टाकून दिली होती किंवा काय. आणि खूप आळशी आहे जे दिसतंय ते दिसतंय बिग बॉसच्या इथे. घरात दिसतंय की खूप आळशीपणा जी ना ती करते. आणि कंटेस्ट हे बघा, आपण आहे ना, आपण 24 तास बघत नाही, 1.5 तासात जे बिग बॉस एडिट करता एपिसोडमध्ये तेच आपण बघतो. 24 तास कोण बघताय, हे कंटेस्टंट, त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं तेच बोलत आहे. आणि इवन राकेशने बहुतेक वेळेस सागर, प्राजक्ता हे सगळेच अग्री करत होते. मग कदाचित तसं असेल म्हणून सगळे करत होते. तर सोनालीला बोलला तो राकेश. त्याच्यानंतर प्राजक्ता म्हणती, अशीच आहे ती, इवन प्लेटसुद्धा ना तिथेच सोडून देते, खाते तर तिथेच सोडून देते, 1 नंबरची आळशी नंबर 1 आहे सोनाली. तर हे चुकीचं आहे मला पण असं वाटतं. तर सोनालीला बोलत होते आणि ते दिसतं पण कुठे ना कुठे. नंतर करण सोनालीला बोलतो, मला इच्छा होत नाही तुमच्याशी बोलण्याची, तुम्ही ना खूप आळशी आहात. करण म्हणतो, हे कॉमेडी वेमध्ये चालू होतं. राणी सेतुपती राणी सेतुपती ही राणी प्रजेसाठी घातक आहे, म्हणजे सोनाली. मग नंतर दिव्या बोलली, प्रतापराव मला भाव देत नाही. आयुष बोलला की सीमा ओलांडून बोलू नका, प्रजेचा विचार करा. नंतर तन्वी बोलली, ज्याला राणीची किंमत नाही, राणी त्याची नाही प्रतापरावांची. मग अनुश्री सोनालीला बोलली. इथे चालू होतं, म्हणजे हे यांचं नाही, इकडे किचन एरियामध्ये मजाक मस्ती जी नाही यांची चालू होती. मग तिकडे अनुश्री सोनालीला बोलली का आयुष जो आहे ना मुखोटा घेऊन फिरतोय, मला हात उचलायचा होता म्हणजे बहुमतला, पण मी उचललाच नाही. मग सोनाली म्हणते, मी तर ते पण कष्टाने घेतले, मी तर कशालाच हात नाही उचलला, तू ऑलरेडी खूप आळशी. इवन ती शेणातही तिथं उभं राहायला म्हणजे नकार देत होती. कारण का बरं, की मे बी कपडे धुवावं लागेल असं असेल, नाही तर मग तिला आंघोळीचाही कंटाळा आला असेल, असंही काय असेल, म्हणून ती शेणात राहायला तयार नव्हती, जे आपण बघितलं. खूपच जास्त आळशी दिसते मला बरं का ह्या घरात सोनाली. की किंवा मग ती म्हणते डायरेक्ट की भाऊ मात्र असा हात उचलायचा पण मी कष्ट घेतला नाही, मग काय समजायचं आपण. म्हणून तर करण बोलतो, भातेला म्हणजे त्यांचा तो किचनमध्ये जोक चालू होता. करण होता, सागर होता. तर करण म्हणतो होता भातेला, काहीतरी भाताबद्दल विषय चालू होता आणि तो मध्येच भातेला असं बोलला. आणि मग सागर बोलला, उसमें क्या क्या होतेला है फिर, भातेला में म्हणजे मतलब पातेला में भातेला आहे तो उसमें क्या क्या होतेला आहे फिर, असं सागर म्हणतो. मग प्राजक्ता आपण बघितलं गाणं म्हणते, जीव लगा, असं काहीतरी गाणं म्हणते, जीव लगा. आज प्राजक्ताने भरमसाठ गाणी म्हणते. इथंच तिने दाखवली बिग बॉसने, तर मी विचार करते का दिवसभरात तिने किती गाणे म्हटले असतील, किती यांना मंत्रमुग्ध केलं असेल. ठीक आहे. मग आपण बघितलं प्राजक्ता इथे ना, एक ऐकलं का तुम्ही, म्हणजे बघितलं का की इथं सूर लावत होती प्राजक्ता, जीव लगा, इथं तिचा गा एकदम बरोबर लागत होता, इथे तिचा जी एकदम बरोबर लागत होता. आणि सागर कारंडे असेच बसले होते एकदम ऐकत. आणि अगदी तसेच त्या दिवशी प्रभू उभे होते, तर प्राजक्ता मॅडमनी प्रभूला जायला सांगितलं, पण इथे सागर उभे होते, सागरला का बरं जायला नाही लावलं, हा मोठा प्रश्न आहे. सागरला उभंच ठेवलं. तुम्हाला सांगू का, प्राजक्ताना प्रभूला म्हणजे ती ना त्याच्या बाजूने उभी राहत नाही, म्हणजे कोणत्याच बाबतीत.
इवन आज नॉमिनेशनमध्ये पण तिने प्रभूला नॉमिनेट केलं. मग त्याच्यानंतर आहे ना प्राजक्त गाणं म्हणते आणि सागर आहे ना नंतर जोक्स करतोय. ते पण पाहिलं, जोक्स क्रॅक करतोय. खूप जोक चालू होते त्यांची, खूप मजाक मस्ती जी ना तिथं रात्रीच्या वेळेस चालू होती. नंतर बिग बॉस, आयुष कन्फेशन रूममध्ये या. मग आयुष गेला, पण यार आयुषचं कन्फेशन रूममध्ये काय बोलला काय नाही बिग बॉसने काहीच दाखवलं नाही यार, काहीच दाखवलं नाही बिग बॉसने. काही गेम बीम सांगितली काय नॉमिनेशनबद्दल? कुछ तो हे. मग आयुषला बोलावल्यानंतर सागरचे जोक्स आणि सगळे हसतच होते आणि ते खूप वेळ चालू होते. नंतर आपण बघितलं प्रभू, राकेश, सोनाली जे बाहेर सोफ्यावर बसलेले असतात. मग बाई प्रभू सांगतोय त्याच्या घरची कहाणी. गावाला दांडात पाणी द्यायचं, बटन टाकायचं, मग लोकांचं हे काम करायचं, मग 200 रुपये रोजाने जायचं, मग घरात मीच एकटा कमवतो, पप्पा ड्रायव्हिंग करता, कर्ज फेडायचं आहे, काय 8-9 लाख रुपये घेतले होते समथिंग, मी सिरियस होतो तेव्हा मलाच 5 लाख रुपये लागले, मग बाकीचे 3 लाख घर बांधायला लागले, आणि मग 9,000 भरायचं असतं मे बी 4-5 महिन्यात ना, असं काहीतरी सांगत होता प्रभू. तुम्हाला काय वाटतं, ज्या मुलाचे इतके फॉलोअर्स आहे, फेसबुकला इतके फॉलोअर्स आहे, त्याला तो 200 रुपये रोजाने जाईल असं मी मान्य करते. तो पहिले जात असेल मान्य, पण रील स्टार झाल्यावर आणि इकडून इतकी इन्कम भेटत असल्यावर तो जात असेल का? सिम्पल आहे. अरे ज्यांचे 2-2 लाख फॉलोअर आहे ना, ते 1-1 लाख रुपये महिना कमवत आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इंस्टाग्रामवर बरं का. म्हणजे मी स्वतः हे ऐकले. खूप अशी जे रील स्टार आहे त्यांनी असं रिव्हील केलं आहे की बुवा आम्ही एवढं कमवतो. ज्यांचे 2 लाख बी पूर्ण नाही ना त्यांची सांगते, ते लाख रुपये कमवतात महिन्याला का रोज काय माहीत नाही, पण महिन्याला कमवत असतील मे बी. तर याचे 23 लाख आहे इंस्टाग्रामला, फेसबुकला आहे. तो बोलला कालच, ते विशालशी भांडण झालं तेव्हा मी फेसबुकला चेक बी नाही केलं त्याची किती, तर तो बोलला 1 मिलियन म्हणजे 10 लाख. तिथली इन्कम तो हे सोडून 200 रुपयाला जाईल का मेहनतीने कामाला? त्याने पहिलं केलं असेल, पण आता तर ती परिस्थिती नाही ना. मग तू का आता ती परिस्थिती त्यांना सांगून सिंपती कार्ड करतोय, म्हणजे घेतोय? म्हणजे सूरज होता ना, तुला वाटत असेल का सूरजने या सगळ्या कहाण्या घरात सांगितल्या आणि मग तो असं झाला आणि मग लोक त्याच्यावर उभे राहिले? सूरज आणि तुझ्या गेममध्ये खूप फरक आहे मित्रा. त्याचा इनोसन्स ना दिसत होता, लोक बघत होते आणि दिसत होता आणि इथपर्यंत पोहोचत होता तो. तसं तुझा ना पूर्ण फेक गेम पूर्ण इथपर्यंत पोहोचतोय मित्रा. प्रभू तुझा फेक गेम दिसतोय. तर तू सूरज नाही, तू छोटा पुढारी. यू आर नॉट सूरज, तू छोटा पुढारी. आणि तुला तर माहिती छोटा पुढारी नंतर गेला होता. मग 900 रुपये रोज, मग 5 महिन्याला द्यावं लागतं. मग राकेशला थोडंसं असं गहिवरलं का बाई 9,000 जास्त आहे का 5 महिन्याला आपण, म्हणजे ते देता आणि आपण मूर्ख कारणांवर रडत असतो, आपल्याला कदर नसतं, लोक काय प्रॉब्लेम्स फेस करताय हे माहिती नसतं. हे आहे बरं का बिग बॉस ना, तुम्हाला या घरात प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे ना हे करून देत असतो माहिती. मग ते जेवण असो, जेवण किती इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक गोष्ट घरात असणं किती इम्पॉर्टंट आहे, सगळ्या गोष्टी. नंतर आपण म्हटलं दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली परत, सॉरी हा तिसरा दिवस, पहिला हा दुसरा दिवस, यस पहिला दिवस होऊन गेला. मग सकाळ झाली, मग तन्वीचे जोक्स चालू होते. तन्वी कोलते, डोळ्याने बोलते आणि जिभेने सोलते वगैरे असं काहीतरी यांचे जोक्स चालू होते. ते झालं. मग आपण म्हटलं प्रभू, अनुश्री, विशाल आणि रुचिता हे बसलेले असतात डायनिंग टेबलवर. तर यांचं बोलणं चालू असतं. प्रभू बोलतोय, रोशनी असतो तिथे, नॉमिनेशन कसं करायचं? विशाल, तू माझा मटका फोडताना एवढा जोरात का फेकला?
मग प्रभू म्हणतो, आव तुमचा जीव होता का त्यात? तुम्हाला का बरं आग व्हायली? तुमचा जीव होता त्यात? असं बोलला. अनुश्री म्हणती, अरे तू इतका जोरात का फेकला, इतका रागात का फेकला? बाकीच्यांनी तर सॉफ्ट केलेला ना टास्क, पण तू का इतकं अग्रेशन दाखवत होता? तू का इतकं जोरात फेकला? प्रभू, मी ना बुडात पाण्यासाठी ना मला ते फेकायचं होतं म्हणून मी तो फेकला, असं बोलला तो. मग रुचिता बोलली, पण एवढा राग कसला आहे? आणि जर तुला इतका रागच होता मग तू आमच्यात येऊन येऊन बसत का होतास? काय बसत होतास? कसं असतं, ज्याचा राग असतो ना आपल्याला तर आपण त्याच्याकडे जाऊन बसत नाही, असं रुचिताचं म्हणणं. मला तन्वीवर राग होता, तर मी नाही बोलले तिच्याशी, मी नाही जाऊन बसत तिच्याबरोबर. प्रभू म्हणतो, मग राग आला की कोपऱ्यात बसायचं का? मग तसं करून मग तू वाईटच आहेस. मग तू कोणती चांगली आहेस? तू वाईट आहे. मग तू जर असं वागत असेल तर घ्या तन्वीसोबत. याला प्रभूला ना तन्वीचं असं खटाकन लागतं बरं का भाऊ. तन्वीसाठी लगेच उभा असतो हा. मग कसं आहे ना, लय जीव गुंतलाय त्यात. तन्वीत प्रभूचा खूप जीव गुंतलाय, पण तन्वीने भाऊ म्हणून टाकलं तन्वीने त्या दिवशी बेडवर. आणि तरीही इथे काहीतरी आहे वाटतं, म्हणून जसं तन्वीचं नाव घेतलं या रुचिताने, तर याने सांगितलं का तू वाईट आहे, तू तन्वीबद्दल अशी बोलते, तू वाईट आहे. असंच बोललं काहीतरी. तर आहे ना, मग तूच वाईट आहेस. मग रुचिता म्हणती, मी वाईट आहे आणि तुला शहाणा आहे का? तोंडावर गोड आणि मागून असं वागायचं, हे मला पटत नाही, असं रुचिता बोलली. मग तो म्हणतो, प्रभू मी नाही शहाणा, तूच शहाणी आहे, समजलं का? तूच शहाणी आहे. मग ती रुचिता, हो मग मी आहेच शहाणी. मी सगळ्यांशी म्हणजे चांगलं नाही राहत. राग आला तर आला. किती पण मला राग आला ना तर मी चांगल्याला चांगलं आणि वाईटला वाईटच बोलते, तुझ्यासारखं नाही. मग रुचिता, मग माझ्यासारखं राहावं माणसाने, तोंडावर गोड आणि मागून असं काही नाही. मग हे झालं. मग प्रभू काय, मला त्यांचं कॉन्व्हर्सेशन नंतर इथं ड्रॉप केलं बिग बॉसने. नंतर माझ्या 14 अंडीपैकी 3 खाल्ली विशालने. खाली बिग बॉस, हे लोक मला विकून खातील, हे बोलली आहे रुचिता. रुचिता बोलली विशाल. मग विशाल म्हणतो, मग ठीक आहे, तू तुझी अंडी सांभाळून ठेवायची मग. दीदी हो. मग आपण बघितलं बिग बॉस बोलले, आयुष आज मॅचिंग नाही केलं तुम्ही, आज मॅचिंग कपडे नाही घातलेत तुम्ही. मग आयुष म्हणतो, बिग बॉस माझ्याकडचे ना पिंक कपडे संपलेत. मग बिग बॉस बोलले, मला वाटलं कॅप्टन झाल्यावर तुम्ही रंग बदलले. लगेच तन्वी बोलते, हो सत्य आहे बिग बॉस, जसं याला माझं मत मिळालं ना, हा बदललाय. मग बिग बॉस म्हणता, कसं आहे आयुष, आता तुमचं चॉईस आहे, ऋतिक की रोशन. नाही सॉरी, तन्वीला बोलले, तन्वीला, की तुमची चॉईस आहे की ऋतिक की रोशन. मग बिग बॉस बोलले, सागर तुम्ही आणि दीपालीनेही मॅचिंग केलं वाटतं, मॅचिंग युनिफॉर्म आहे का तुमचा? मग सागर म्हणतो, बिग बॉस आम्ही तर म्हातारे झालो आहोत ना. बिग बॉस म्हणाले, थांबा सागर, तुम्ही जरी म्हातारे झाले असलात पण दीपाली अजून चिरतरुण आहेत दीपाली अशी झोपली होती सोफ्यावर, ताडकन उठून बसली. काय बिग बॉस, हो तुम्ही असं बोलले ना, मी ताचा उठूनच बसली.
दीपाली दीपाली म्हणते, काय बिग बॉस, खूप छान दिसताय. थँक्यू बिग बॉस, थँक्यू. मग ते झालं. मग रुचिता नाही का अशी बसलेली असते राकेशला. हा ना माझा जाम डोक्यात जातो माझ्या. राकेश RB. मग विशाल म्हणतो, त्याची मिस्टेक नाही, अजून त्याचे सैनिक भिडताय चेले चपाटे. आणि तुम्हाला काय वाटलं तू दिसलाय? नाही, तो तुझ्यामुळं अनुश्रीमुळं त्याला ते फुटेज मिळाले, नाही तर तो काय दिसत होता, इथं बसून चाय तर बनवत होता. चाय बनवत होता तो, चाय. नंतर जेव्हा समोरासमोर भिडू ना तेव्हा वाद केला म्हणून दिसला, नाहीतर काय केलं त्याने? चहा बनवण्याव्यतिरिक्त, असं विशालचं म्हणणं. मग आपण म्हटलं आयुषला द्यायची आहे प्राजक्ताला काय चटणी. हो, आपण मग इथं डायनिंग टेबलवर चालू होतं हे की आयुषला प्राजक्ताला चटणी द्यायची होती आणि प्राजक्ता मूडमध्ये नव्हते. मग नंतर तिने टेस्ट केली आणि म्हणली छान. नंतर आयुष सांग कोणाचं लफडं आहे इथं? प्रभू, सर्वांचंच आहे इथं, कुणाचं नाही आहे, सर्वांचंच लफडं आहे की. आणि सागरदादा, अरे सागरदादाचं लग्न झालं आहे त्याच्याकडून. हे असं सगळं एकंदरीत त्यांचं डिस्कशन चालू होतं. मग बिग बॉस सर्वांना सांगू इच्छिता, टास्क न खेळता तुम्हाला गोल्डन रेशन कार्ड देण्यात येत आहे. तेवढ्यात बघितलं आपण टिंग टॉंग राशन पण वाजलं. येस, स्टोर रूममध्ये राशनही आलं. मग राकेश प्राजक्ताला म्हणतोय, राकेश, हे प्राजक्ता, हे जे जोक्स मारताय ना, हे चाललं आहे ना, दे आर क्रॉसिंग लाईन. म्हणजे करण वगैरे यांचा अति झालं आहे आता. अति झालं आहे प्राजक्ता, म्हणजे जास्तच झालं आहे. प्राजक्ता ती हो बरं ठीक आहे. मग इकडे बाथरूम एरियामध्ये प्राजक्ता, सागर आणि करण बसलेले असतात. सागर म्हणतो, प्राजक्ता म्हणे की तुम्ही ना आता जास्तच जोक्स करताय, तुम्ही लाईन क्रॉस करताय आणि तुम्ही जरा जास्तच करताय बरं का. मग सागर म्हणतो, कोण बोललं असं? कोण बोललं? सांग प्राजक्ता, सांग कोण बोललं? मग प्राजक्ता म्हणते, RB बोलला, राकेश बोलला म्हणे. मग सागर म्हणतो, आपल्याला बिग बॉस बोलले आपल्याला? नाही, जर बीबीला प्रॉब्लेम नाही तर राकेशला काय प्रॉब्लेम आहे? त्याला काय प्रॉब्लेम असणार आहे? आपल्याला बिग बॉस बोलले तेव्हा बघू आपण. पण मी एक गोष्ट सांगू इच्छिते सागर, की तुम्ही समजा खरंच जोक्समध्ये लिमिट्स क्रॉस करत असाल तसलं काही, तर प्लीज करू नका बिग बॉसच्या घरात. मग नंतर आपण एक पाहिलं अंडी चोर. या अनुश्रीचं तर मला तर कळत नाही, चोर बनूनच बाहेर पडणारे वाटते. सगळे लोक तिच्यापासून लांब पडतील. काय चोरते काय, आमचा मोबाईल घेते काय, आमची गाडी घेते काय, हे घेते, असंच होणार आहे. पहिले ते चावी चोरली, आता अंड्या चोरते ती. अंडी चोरते, ट्रेचे ट्रे. ती विशाल एकदम मिळेल जुळेल. रुचिता, अंडी चोरी झाली, रुचिताने चोरली, म्हणजे दिसली होती ती. पण विशाल हे सगळे एकमताने यांनी संगनमतमध्ये चोरली. विशालने चोरली असं ओमकारचं बोलणे, किंवा कारण ओमकारला जाताना दिसता. मलाही डाऊट आहे की विशालने चोरली, कारण मी स्वतः त्याला अंडी घेऊन जाताना बघितलेलं. अंडी चोरी झाली, विशालने चोरली असं ओमकारच बोलत होता, जसं मी तुम्हाला आत्ता बोलले. नंतर दिव्या सेकंड टाईम आहे अंडी चोरली गेलेली आहे, सांगा लवकर कोणी चोरली. मग आयुष, सर्वांचे चेक करा बरं, बेड खाली जे सामान आहे सगळं चेक करा, नंतर बास्केटही चेक केली जाईल. भाई घाबरली ना अनुश्री. मग अनुश्रीने ॲक्सेप्ट केलं की हो, चोरली, अंडी चोरली.
नंतर प्राजक्ता ती करेज येऊन गेले, यांना आहे ना चोरीचं करेज येऊन गेले. पहिले चावी चोरली, आता अंडी चोरते, अजून पुढे काय काय चोरेल काय माहिती. मग आयुष म्हणतोय खूप बालिश मुद्दे हे सगळं अंडी चोरणे वगैरे. मग रोशन म्हणतोय विशालला चोरटे भरले आपल्याकडं सगळे अंडी चोर. इथे चालू होतं. त्याच्यानंतर रुचिता कोणी घेतली अंडी सांगा पटकन. मग इकडे लगेच डॅन्यू ब्रूममध्ये दाखवलं. कोण? रुचिता, विशाल, हे सगळे म्हणजे मीन्स अनुश्री होती मे बी तिथे. तर ही म्हणते रुचिता हा रोशन ना माझ्या फुल डोक्यात जातोय. रोशन ना मला बोलतोय कानात असं करायचं असेल ना तर मी टोळी सोडतोय. ए त्याला म्हणावं सोडून जातो तर सोडून जा, असं नको असं. तर ती म्हणते तर आहे ना बघा ना बिग बॉसने दाखवलंच नाही का रुचिताच्या कानात रोशन बोलला. हे असं फुटेज कापलं. आता रुचिताने सांगितलं नसतं समजलं पण नसतं आपल्याला. हा रोशन मला बोलतोय कानात का तुम्ही असं वागला ना अंडी वगैरे सोडली तर मी टोळी सोडून दे. मग रोशन रुचिताला म्हणतोय तर मी सहन करणार नाही चोरी. चोरी झालेली मी सहन करणार नाही. रोशन रुचिताला म्हणतो. मग तन्वी म्हणते अनुश्रीला मी चावी चोरीत ताई दीपालीला मी सामील नाही असं म्हणते ते. इथं खरं खोटं करणं चालू होतं किंवा ज्याप्रमाणे बाई खरं खोटं करत होते की दीपालीने हे सगळं सांगितलं की अनुश्री म्हणते की बुवा माहिती होतं चावी जी आहे ना ती अनुश्रीने चोरली हे तन्वीला माहिती होतं असं तिचं म्हणणं आहे. पण तन्वीला माहिती पडतं अग्री, पण तिला खूप नंतर माहिती पडलं होतं. मग दीपाली तू एलिगेशन लावले माझ्यावर. नंतर आपण बघितलं रुचिताने दीपालीला सांगितलं तन्वीलाच फक्त माहीत होती चोरी. रुचिताने दीपालीला सांगितलं की तन्वीलाच माहिती होतं की बा चोरी होती. नंतर आपण बघितलं तन्वी म्हणती डे 1 पासून मला टार्गेट करते आणि मला चोर म्हणते ताई. मग दीपाली खरं खोटं करायला आली आहे मी. दीपालीने चूक जी ना मान्य केली आणि माफी पण मागितली आहे तन्वीची. तन्वीची माफी मागितली आहे दीपालीने. आणि त्यानंतर आपण बघितलं दीपालीने तर माफी मागितली, चूक मान्य केली दीपालीने. दीपालीने खरं खोटं करायला आली, तिने चूक मान्य केली, माफी मागितली तन्वीची. त्यानंतर दिव्याने बाई कुकिंग नाही करणार बॉयकॉट केलं आहे. का बरं? तर चोरी केली म्हणून बॉयकॉट केलं आहे किचन. आणि तिचं म्हणणं की मी या तिघांसाठी जेवण नाही बनणार. अनुश्री, रुचिता आणि विशाल मग यांनी चोरी केली बा. तर तुम्हाला एक सांगू हे असं बिलकुल करायचं नाही. कारण ती जी टीम असते ना त्यांना सिंपथी मिळते. आणि ते कितीही चुकीचे असले ना मग ते बरोबर दिसू लागतात आणि तुम्ही कितीही राईट असले ना तरी तुम्ही रॉंग दिसू लागतात. तर या सगळ्या गोष्टी असतात. आणि हे ना एकदम भलीभाती ना विशालला माहिती. आणि म्हणूनच तो बोलला की चोरी केली, मान्य पण केलं आपण. आणि मला खायला म्हणजे आपल्याला खायला नाही बनवते ठीक आहे नका बनवू काही फरक नाही पडत. त्याला माहिती सिंपथी मिळेल. नाही बनवू नका. मग त्याच्यानंतर रुचिता मी नाही केली चोरी. सागर म्हणतो हे मला पटत नाही, आईची शपथ घ्या हे घ्या. इथे खूप चिडला होता सागर की प्रत्येक वेळेस आईची शपथ घ्या हे काय, बाबांची शपथ घ्या खरं बोलते खोटं बोलते असं. मग याच्यावर सागर खूप चिडला जे आपण बघितलं. आणि कोणी आई बापावर जायचं नाही असं सांगितलं सागरने विशाल अनुश्रीला. अनुश्री मी चपात्या बनवल्या रडून म्हणते अनुश्री मी चपात्या बनवल्या. विशाल म्हणतो अंडी दिल्यावर पण जेवण बॉयकॉट.
केलं असू दे, जाऊ दे, दिसू दे लोकांना, असं म्हणतोय. त्यानंतर बिग बॉस पहिले वाईल्ड कार्ड सदस्य निर्मळ दिखावे. यार सगळ्यांना वाटलं खरंच निर्मळ दिखावे नावाचा माणूसच आहे की काय. मला बी वाटलं की कोण व्यक्ती हा निर्मळ दिखावे. हां, आणि पाहिलं तर कोणीच नाही. मिस्टर इंडिया. मग नाही दिसत आहे ना, मग कंटेस्टंट नाही सर दिसत नाही. मग बिग बॉस म्हणताय काही सदस्य मिस्टर इंडिया झाले घरात. मी तुम्हाला पहिलेच बोलली होती, मला वाटतं मी सकाळी व्हिडिओ केला होता की नव्हता केला काय माहिती, मी थोडी घाईत होते. पण मी बोलणार होती कारण मला सकाळीच माहिती पडलं तर की बाई कोणतीच वाईल्ड कार्ड एंट्री नाही, हे काहीतरी टास्क रिलेटेड आहे. मग आपण बघितलं नॉमिनेशनचं दार जे उघडलं बिग बॉसने. आणि मिस्टर इंडिया जो हा टास्क आहे, यामध्ये दिखाव्यामागे लपलेले जे चेहरे जे गायब होतात, घरातले काम किंवा टास्क करतच नाही, त्यांच्याबद्दल आहे. विशाल रोशनला समजावतोय, रोशन आपल्या फॅमिलीने काय बोलले, उद्या बाहेर गेल्यावर कोणी मला बोललं नाही पाहिजे, काय खेळला तू, असं रोशनचं म्हणणं आहे. मग नॉमिनेशन आपण बघितलं, नॉमिनेशनचा टास्क जो चालू झाला. मग मिस्टर इंडिया लाल रंगात दिसणार आणि दार उघडून लाल रंग हा टाकायचा आहे. मग जोड्या बनवल्या, जोड्यामध्ये दीपाली आणि दिव्या आली सर्वात आधी. दिव्या हे म्हणती दरवेळेस यांच्यावर मला का टाकलं जातं. नंतर आपण बघितलं बिग बॉसचा इथं बायस्ड गेम दिसला. बिग बॉसला वाटलं दिव्याजी ना ती होऊन जाईल नॉमिनेट, पण असं काहीच झालं नाही. सागर म्हणे इथे कोणी प्रेमाने करत नाही, मला पटत नाही. तू संपव विषय, मी नाही करत. जेवण काढलं आणि ओंकारला दाखवून दिले. बरोबर. आणि मग आपण बघितलं की सागरने बाई दीपालीला घरच्यांना लावलं म्हणते. हे सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे इथं खूप मोठं डिस्कशन चालू होतं की कोणाला करायचं, पण हे शेवटपर्यंत निर्णयापर्यंत पोहोचू शकले नाही. मग बिग बॉस बोलले तुम्ही निर्णय घेणार आहात पण की नाही, पण यांचं एकमतच होत नव्हतं. मग बिग बॉसने रद्द केलं ते. पहिले बघा असं व्हायचं ना तर आहे ना नॉमिनेट व्हायचे हे सदस्य, पण आता यावेळेस असं काही बी नाही आहे, काय माहिती का. मग त्यानंतर बघितलं आपण ओंकार पण अडवून बसला होता दिव्याला सेफ करण्यासाठी, नॉमिनेशनपासून वाचवण्यासाठी. तर सागर अडवून बसला होता का दीपालीला नाही टाकायचं, त्यामुळे दोघंही बाद झाले. मग दिव्याला सेफ करतोय आणि दीपाली नॉमिनेटेडच राहील. आणि त्यानंतर आपण बघितलं दीपाली रडतीये की मला माहिती गेम आहे, पण ह्या दोघांनी मला धोका दिला आहे. अहो मॅडम, दीपाली मॅडम, तुम्हाला आठवतं का जेव्हा दिव्याकडनं चूक झाली, ती शेण वगैरे ओतून ती तुमच्या मागे मागे किती वेळ फिरत होती, तरी तुम्ही तिला माफ नाही केलं. मग आपण बघितलं माफी मागत फिरत होती. इवन तो जो गोणीचा टास्क होता ना, तेव्हा हिनेच सांगितलं होतं प्राजक्ताच्या कानात, एक काम कर रोशन आणि दिव्याला काढा, असं सांगितलं होतं ना कॅप्टन्सी टास्कमध्ये. आठवा बघा ते फोटोज. मग नंतर आपण बघितलं दुसऱ्या वेळेस आले विशाल आणि अनुश्री, एकदम नॉर्मल वाटत होते. आणि इथं फिक्स होतं, बिग बॉसला माहिती होतं अनुश्रीला यांना टाकायचं नव्हतं नॉमिनेशनमध्ये, त्याच्यामुळे विशालला बोलवलं होतं. आणि बघा नॉमिनेट करणारे कोण कोण आहेत, तन्वी आणि राकेश. तन्वीची रायव्हलरी खुलेआम दिसतीये विशाल बरोबर, आणि राकेशचं त्या दोघांबरोबर आहे. पण आता वाचवायचं म्हटलं तर तो विशालला वाचून ट्विस्ट आणणार होता एक वेगळाच, पण तसलं काही बी नाही झालं. दीपाली म्हणते कुठंतरी हृदय असेल यांना, पण मॅडम तुम्ही पण वागला ते. नंतर
हे झालं. तन्वी म्हणे विशाल मागचा बोका आहे, मागूनच भाव करतो. आणि मग आहे ना हे जे चेले चपाटे त्याचे लगेच कामाला लागतात, अनुश्रीला रुजिताला श्रीधरने. मग राकेशला अनुश्रीला कसं बघायचं होतं. तन्वीने सांगितलं की मिस्टर इंडिया नव्हती घेतली, मिस्टर इंडिया नव्हती दिसली. राकेश बोलला ठीक आहे मी आग्रह करतो. म्हणजे तन्वीजीने जे रिझन दिले त्याच्याबद्दल. पहिले तर राकेशने वेगळा टर्न आणला, नाही म्हणे मला अनुश्रीला करायचं आहे. पण तन्वीने अनुश्रीला केलंच नाही. तन्वीने केलं तन्वीने केलं विशालला आउट, म्हणजे नॉमिनेटेड. म्हणजे कोण कोण नॉमिनेट झाले? दीपाली झाली आहे, विशाल झालेला आहे. आता तिसरं कोण आहे? सचिन आणि प्रभू. होय, सचिन आणि प्रभू. सचिन, मी जे करू शकतो ना ते प्रभू नाही करू शकत. म्हणजे मी उभा राहून भांडे घासतो, प्रभू नाही घासू शकतो. प्रभू ते कशाला, मी स्टूल आणल आणि मी घासल, मला येतं घासता भांडे, मी समजे टास्क बी करतोय. असं त्याचं म्हणणं प्रभूचं. मी करू शकतो, मी भांडी घासवू शकतो, मी मुद्द्यात बोलतो, मुद्दे मांडले, अंड्यात मांडले. आता अंड्याचं झालं ते, तर त्याच्यातही मी माझे मुद्दे मांडले असतेच म्हणणे. मग करण म्हणते प्राजक्ता करणार आहे. प्राजक्ता प्रभू कमी दिसला आहे असं वाटतं, आणि तुझे मुद्दे दिसून येत नाही आहे असं सांगितलं गेलं आहे. त्या प्राजक्ताचे जे मुद्दे ना ते दिसून पडत नाही. आणि यामध्ये प्राजक्ताने गोड गोड बोलून प्रभूला नॉमिनेट केलं आहे, प्रभूला केलं आहे. सचिन वाचलाय इथं. तुम्हाला माहिती आहे सगळं बिग बॉसचं मनाविरुद्ध आलं. इथं ठीक आहे, त्यांचा एक प्लॅन झाला का सक्सेसफुल, का विचारला करायचं तर केलं. इथं सचिन प्रभूमध्ये बिग बॉसला नक्कीच सचिनला करायचं होतं, पण इथं प्लॅन पूर्णपणे पलटला आणि प्रभू नॉमिनेट झाला. इथेही बिग बॉसला दिव्याला करायचं होतं, तर इथेच झाली नॉमिनेट दीपाली. आता बघूया उद्या हे नॉमिनेशनमध्ये काही ट्विस्ट आणता का काय, हे महत्त्वाचं राहील, बघण्यासारखं राहील. बाकी विशेष हाच होता आजचा एपिसोड. ओव्हरऑल एपिसोड नंबर 16चा रिव्ह्यू होता. तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि तुम्हाला रिव्ह्यू कसे वाटत आहे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ जर आवडेल तरच लाईक करा मित्रांनो. आणि बाय द वे तुम्ही कोणाला सपोर्ट करताय या बिग बॉसला मला नक्की सांगा. आणि काही प्रश्न असतील तर मला विचारा, मी नक्कीच आन्सर द्यायचा प्रयत्न करेल. टिल देन बाय बाय, टेक केअर, गुड नाईट, शुभरात्री.